जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। हॅलो हॅलो. श्री स्वामी समर्थ. हां, श्री स्वामी समर्थ ताई. मला तुमचं नाव कळेल का ताई? हो, मी नम्रता जमदाडे लोणंदवरून बोलते. बरं बरं बरं. अनुभव शेअर करायचा आहे? हो, अनुभव शेअर करायचा आहे ताई. हां, सांगा ना ताई, कधीपासून स्वामी सेवेत आहात? मला जसं कळतंय लहानपणापासून तसं मी स्वामी सेवा करते ताई. म्हणजे बरं. ऍक्च्युली माझ्या घरात माझी सगळी फॅमिलीच करायची. अच्छा. मग त्यांच्यामुळे मला सुद्धा आवड निर्माण झाली त्यांचं बघून. पण मला म्हणजे स्वामी सेवा म्हणजे मी नुसती तिथं आमचा मठ आहे वाईमध्ये, बरं. मी तिथं जायचे आरतीला वगैरे जायचे. पण स्वामी सेवा मेन काय असते ते मला एवढं काही नॉलेज नव्हतं. बरं. म्हणजे लग्न होतोपर्यंत म्हणजे माझं लग्न झालं तरी मला एवढं नॉलेज नव्हतं. मी फक्त आरती जॉईन करायचे, माझी खूप श्रद्धा होती. परत मी तारक मंत्र वगैरे कंटिन्यू म्हणजे मी सगळ्या आरत्या विसरली असेल लग्न झाल्यावर, पण मी तारक मंत्र अजिबात अजून पण विसरलेली नाहीये. अरे वा. आणि ते कायम माझ्या तोंडामध्ये असतेच देवपूजा वगैरे करताना वगैरे. बरं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्वामींच्या सेवेत पडल्यानंतर म्हणजे बरेचसे असे अनुभव यायला लागले. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामींनी मला हा अनुभव दिला की स्वामी सेवा म्हणजे काय असते. तर त्याच्यासाठी मी असे छोटे मोठे प्रॉब्लेम लग्न झाल्यावर आपल्या लाईफमध्ये चालतातच ना. हो ना, हो ना. मी असे जस्ट माझी मावशीची मुलगी स्वामी सेवा माझ्या आधीपासून करायची. बरं. ती ग्रुपला वगैरे जॉईन होती, त्यामुळे तिच्याकडून मला थोडंफार नॉलेज मिळालं. म्हणजे उदाहरणार्थ सारामृत म्हणजे काय त्याचं काय मला एवढी आयडिया नव्हती. पण बरोबर. माझी इच्छा फार होती. आणि मी अशीच एकदा दुपारची झोपलेले त्यावेळेला मला व्हिडिओ बघता बघता मला ग्रुपमध्ये म्हणजे असे स्वामींचे व्हिडिओ बघता बघता असे अनुभवाचे व्हिडिओ यायला लागले. मग मला अनुभवाचे व्हिडिओ म्हणजे काय असतात म्हणून मी सहज एका व्हिडिओवर क्लिक करून पाहिलं. तर अच्छा. काही अशा ताई होत्या की त्यांना अनुभव आलेले ते शेअर करत होत्या. मग मी असे रोज अनुभव बघायला लागले, पण त्यात मी प्रदीप दादांचं नाव खूप जास्त प्रमाणात ऐकत होती. बरं. म्हणजे हे प्रदीप दादा कोण असतील म्हणून मग मी खूप डीपली विचार केला. म्हणलं आपण ह्यांच्या ग्रुपला जॉईन व्हायचं का. मी भीतभीतच घरात कोणाला न सांगता मिस्टरांना वगैरे न सांगता मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ग्रुपमधून घेतला. म्हणजे महिला सेवेकरी ग्रुपला का? हा, महिला सेवेकरी ग्रुप म्हणजे ग्रुप जॉईन करायसाठी मी त्यांच्या अनुभवात त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलेले होते लेडीजने, त्या ताईंनी, त्या ग्रुप ऍडमिन ताईंनी. मग ते मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि प्रदीप दादांशी मी पर्सनली म्हणजे व्हॉट्सअपला त्यांना मेसेज टाकला की दादा मी अशा ठिकाणून अशी बोलतीये, तर मला स्वामी सेवा करायला फार आवडती, तर मला तुमच्या ग्रुपला जॉईन करताल का म्हणून. मग मी त्या ग्रुपला जॉईन झाले. अरे वा. तो पहिला अनुभव की स्वामींनी मला अनुभव दिला की सेवा म्हणजे काय असते हे कळायसाठी त्यांनी मला पहिले स्टार्टिंगला ग्रुपला जॉईन करून घेतलं. आणि ग्रुपला जॉईन झाल्यानंतर मग मला सारामृत वगैरे असं काही एवढं आयडिया नव्हती. बरोबर. मी माझ्या बहिणीला विचारलं, त्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर अनुभव वगैरे सगळे शेअर करायचे किंवा स्वामी म्हणजे सेवा वगैरे असे दादा सेंड करायचे ग्रुप ऍडमिन. मग ते नक्की काय असतंय ते बघायसाठी मग म्हणजे ते विचारायला मी सुरुवात केली जे स्वामी भक्त आहेत त्यांना. मग माझी जास्त बहीण माझ्या जवळची म्हणून मी तिला विचारले. तिला विचारल्यानंतर मग तिने मला सांगितलं की असं सारामृत ग्रंथ आहे म्हणून ते वाचायचा, असं असतं तसं असतं, अनुभव छान येतात वगैरे. मग म्हणलं मला पण ते पाहिजे म्हणलं. बरं. माझी इच्छा पण आहे. त्यावेळी थोडेफार असे प्रॉब्लेम पण चालू होते, त्यामुळे माझी खूप इच्छा होती की बाबा नाही मला सेवा करायचीच आहे स्वामींची, मनापासून करायची.
म्हणून मग मी माझ्या बहिणीला सांगितलं. तिने मला माझ्या मामी स्वामींची फार सेवा करतात. हो का? अरे त्यांना वा. सुद्धा खूप असे अनुभव आलेले आहेत स्वामींचे. बरं. तर आणि मग मला ती म्हणली तू मामींना फोन कर आणि मामींना सांग मला असं असं सारामृत हवंय म्हणून. बरं बरं. म्हणून मग मी माझ्या मामीला फोन केला. माझ्या मामीला फोन केला, सहज मी फोन केला. म्हणलं मामी मला असं असं सारामृत हवंय, मला वाचायची इच्छा आहे खूप. मग मामीने मला मामी म्हणली की मी तुला लगेचच म्हणजे लगेचच तुला घेऊन मी पोस्टाने किंवा कुरिअरने वगैरे पाठवते म्हणली. बरं बरं. मग माझ्या मामींनी म्हणजे दुसऱ्याच दिवशी लगेच ऍक्शन घेतली. मला नव्हतं माहिती मामी एवढ्या पटकन हे करतील. किती मग छान. मामींनी पटकन म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी ऍक्शन घेतली. माझ्या मामाला सांगितलं. मग मामाने मला शॉपमधनं सारामृत आणि जपमाळ दोन्ही घेऊन दिलं मला. हो ना. आणि ते त्यांनी मला पोस्टाने म्हणजे पाठवलं. बरं. तर पाठवल्यानंतर कुरिअरने पाठवल्यानंतर मला ते बरोबर बुधवारी आदल्या दिवशी का गुरुवारी ऍक्झॅक्ट मला आठवत नाही, पण म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी मला वाटतं आय थिंक गुरुवार होता बघा आणि मला बुधवारी ते मिळालं. बरं. आणि गुरुवारी माझी तिथनं पहिली स्वामी सेवा सारामृत वाचण्याची सुरुवात झाली. अरे वा. आणि नंतर मग तिथून पुढे सारामृत वाचायला सुरुवात केली. आणि तिथून मला खूप छान छान असे अनुभव छोटे मोठे माझ्या लाईफ मध्ये मला यायला लागले. तसे मला आधी सुद्धा भरपूर अनुभव यायचे. माझ्या डिलेव्हरीच्या टायमिंगला पण खूप छान मला अनुभव आलेला स्वामींचा. त्यावेळेला सुद्धा म्हणजे माझी डिलेव्हरी खूप म्हणजे अशी थोडी ह्याच्यात होती, कॉम्प्लिकेटेड होती का? बरं. कॉम्प्लिकेटेड होती थोडीशी. त्यावेळेला सुद्धा मला छान अनुभव आलेला स्वामींचा. मग त्याच्यानंतर परत दुसरा अनुभव म्हणजे मला माझ्या मिस्टरांना असं देवाचं करायला असं आवडतं नाही असं नाही, पण मी स्वतःला जास्त स्वामी सेवेत वाहत होती. ते त्यांना असं कुठं ना कुठं थोडं खटकायचं. म्हणजे नाही का मी सारखेच अनुभव ऐकत बसायचे स्वयंपाक करताना वगैरे सगळे. मग ते त्यांना थोडासा राग यायचा. ते म्हणायचे काय सारखी ऐकत बसती, सारखंच काय तुझं चाललेलं असतं. पण मी तुला नाही म्हणतोय का, पण तू एवढी डिपली जाती सारखी स्वामी मला काही ते आवडत नाही, असं नाही तसं नाही. त्यांचं थोडंसं कधी कधी व्हायचं. पण मी त्यांना म्हणायची एक वेळ तरी असेल की तुम्ही स्वतः स्वामींचं करताल म्हणून. हो ना. आणि मी खोटं नाही सांगत, मी देवपूजा करताना मी रोज देवापुढं प्रार्थना करायची की स्वामी ह्यांना आहे ना कधीतरी तुमच्या बाजूला वळवा, ह्यांना तुम्ही आहे ना डायरेक्ट दर्शन घ्यायला बोलवा. अरे बापरे. ह्यांना हे अनुभव यायचा नाही, हे सारखे मला टोकत असतात. आणि हे स्वामी सुद्धा बघतातच, त्याचा काय त्यामुळे विषयच नाही. आणि मग एक दिवस असंच थोडंसं आम्ही बाहेर बघितलं, असे थोडे प्रॉब्लेम्स यायचे म्हणून मग ते ब्राह्मण काका काय म्हणले की त्यांना सांगितलं की तुम्ही आहे ना अक्कलकोटला जावा. काय सांगताय, बघा कमाल आहे. तुम्ही अक्कलकोटला जावा आणि तुम्ही 5 पौर्णिमा करा. तर ह्यांनी पहिल्या पौर्णिमा मला तर वाटलं नव्हतं हे एवढं मनावर बसून करतील किंवा सिरियसली घेतील की बाबा अक्कलकोट काय असं जवळ पण नाहीये. 2-4 तास लागतात, 2-3 म्हणजे 2-4 तास लागतातच आम्हाला. मग म्हटलं हे सिरियसली घेतील एवढं मला असं वाटलं नव्हतं, पण त्यांनी खरोखर सिरियसली घेऊन त्यांनी अशी 4 पौर्णिमा कंप्लीट केल्या. बरं. आणि आता त्यांची अजून एक पौर्णिमा म्हणजे राहिलीये, पण आमचा फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळं थोडंसं आमचं सीझन आता चालू असल्यामुळं थोडं मध्ये आधी ब्रेक होतोय. पण ते तरी सुद्धा ते प्रयत्न करतात. त्यातले त्यांनी पहिल्या पौर्णिमेला ते गेले, त्यावेळेला माझी खूप इच्छा होती कमळगट्ट्याची माळ मला हवी होती. बरं. मी सगळीकडे बघत पण होती इथं दुकानात, पण मला पाहिजे अशी मिळतच नव्हती. म्हणजे श्रीयंत्रासाठी हवं होतं का? पहिलं कमलगट्ट्याची माळ त्यांनी आणली पहिल्या दर्शनाला गेले त्या. अरे वा. ती मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. आणि दुसऱ्या वेळेलाच मग आम्ही त्या ब्राह्मण काकांनी माझी श्रीयंत्र घ्यायची खूप इच्छा होती, मला त्यांनी छोटं दिलं. माझ्या मनाची काही तयारीच होत नव्हती की मला थोडं म्हणजे मोठं हवं होतं श्रीयंत्र. आणि नेमकी कोजागिरी पौर्णिमा आलेली आणि मी सहज स्वामींना म्हणलं स्वामी माझी खूप इच्छा आहे, मला मोठं यंत्र हवंय, तशीच माझ्या देवालयात तसं दिसल असं माझी खूप इच्छा आहे स्वामी, मला कधी मिळणार आहे. असे मी देवपूजा झाल्यावर स्वामींशी अशी बोलते ना, बोलता बोलता सहज अशी मी बोलले.
आणि त्यावेळेला मग हे नेमके कोजागिरी पौर्णिमा होते. ह्यांना वेळ नव्हता, ह्यांना पॉसिबल पण नव्हतं. हे जाऊ का नको असं ह्यांचं चाललेलं. त्यातून सुद्धा ते वेळ काढून गेले. नाही म्हणले मी जाणारच म्हणले. आणि त्यांना पहिल्याच गुरुवारी इतका छान अनुभव आला, पहिल्याच पौर्णिमेला इतका छान अनुभव आला अच्छा. की त्यांच्या मनाने दुसऱ्या म्हणजे पौर्णिमेला ते तयार झाले जायला. वा वा वा. बदल घडला आणि तुमच्या मनासारखं झालं. स्वामींनी ऐकलं म्हणायचं. हा, ऐकलं. हो. आणि मग तिथून पुढं मग ते दुसऱ्या पौर्णिमेला गेले. आणि माझ्या मनीध्यानी पण नव्हतं की ते नाही का श्रीयंत्र घेऊन येतील म्हणून. हो ना, आणि ते म्हणजे आधी श्रीयंत्र ऑलरेडी घेऊन असेल आले. तुमच्याकडे ना श्रीयंत्र. हा, श्रीयंत्र होतं ऑलरेडी. तरी सुद्धा ते मला श्रीयंत्र मोठं घेऊन आले. माझ्या वा, मनात वा, जसं वा. होतं ना अगदी तसंच. किती आणि छान. त्याच्याबरोबर सुद्धा आम्ही घरात 4 मेंबर्स आहोत. 4 मेंबर्सला 4 विभूत्या आल्यागत झालेल्या आहोत कसं काय? त्याच्याबरोबर. आणि कमाल आहे. प्रत्येक विभूतीच्या त्या पेजवरती श्री स्वामी समर्थांचा जप लिहिलेला होता. हा, आपण जे जप लिहितो ना, नामजप, त्या वह्या तिथे आपण जेव्हा सबमिट करतो तेव्हा त्याच्या पानांपासून पुड्या त्या तयार हा, करतात. ते पुड्या केलेल्या असतील. पण 4 कशा काय आल्यात? तुमच्या चौघांसाठी 4 आल्या का? हा, चौघांसाठी 4 आल्यागत झाल्या. कशा काय आल्या काय न माहिती. मागताच. हा, न मागता 4 विभूत्या आल्या बरोबर त्या. कमाल आहे. आणि मग त्या 4 विभूत्या मिळाल्या. आणि त्यावेळेला पौर्णिमाच नेमकी होती, कोजागिरी पौर्णिमा होती. अच्छा. मला इतका आनंद झाला ना की बसच. मग मी त्याची पूजा वगैरे मस्तपैकी केली. आणि अच्छा. तेव्हापासून मग म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्री करतात पूजा दिंडोरी प्रणीत स्वामी सेवेमध्ये, तशी केली का तुम्ही? हा, तशी त्यांच्यात जशी त्यांनी सांगितलेली ना 12 ते 12:20 दरम्यान करतात रात्री. हा, 12:20 दरम्यान मी केलेली पूजा त्याची. बरोबर. 12 वाजून गेल्यानंतर मग मी बरोबर त्याची पूजा केलेली. आणि त्याच्यानंतर मग ह्यांना आवड निर्माण झाली. मग तेव्हापासून मध्ये ते पौर्णिमा असली वगैरे किंवा इतर वेळेला सुद्धा त्यांना गुरुवार असला किंवा मनात आलं की ते स्वामींच्या मठात आमच्या इथे जाऊन दर्शन घेऊन येतात. किती बदल झालाय. छान. वा. हो. आणि आधी स्टेटस ठेवायचे पण फक्त ते भैरोबा बघते. पण आता ते भैरोबा बरोबर स्वामींचे पण स्टेटस ठेवू लागले. स्वामींनी घेतलं म्हणजे सेवेत आहे ना. हा, सेवेत घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही एक दुकानचा गाळा, म्हणजे आमचं तरडगावला ऑलरेडी एक शॉप आहे आमचं फोटोग्राफीचं. पण आम्हाला लोणंदमध्ये पण चालू करायचे. म्हणून मग आम्ही लोणंदमध्ये फोटोशॉपसाठी गाळा शोधत होतो. आणि शोधता एक गाळा आम्हाला मिळाला. तर तो फ्रंटलाच होता. ऍक्च्युली त्या तयारच होत नव्हत्या. 10,000च भाडं म्हणत होत्या. तो गाळा त्याप्रमाणे नव्हता सुद्धा, खूप छोटासा होता. पण आम्ही म्हणजे ते माझे मिस्टर म्हणले तू स्वतः बोल, मॅडमच आहेत त्या, तू बोल. लेडीजने बोललेलं कसं वेगळं असतं. बरोबर. म्हणून मग मी बोलले स्वतः. मग ते कसं तरी त्यांना मी तयार केलं. 10,000वरून 7,000वर ते आले. आणि 7,000वर आल्यानंतर तरी सुद्धा आमच्या मनात थोडं हेच होतं ना, 7,000 तरी काय कमी झाले का. हो ना. आणि त्याच्यामुळे आमच्या मनात चलबिचलच होतं थोडं. आणि 2 दिवस आम्ही डिसिजन म्हणजे वेळ घेतला विचार करायला. कारण पहिला पण आम्ही थोडा बिझनेस काढलेला, त्यात आम्ही फटका खाल्लेला. 20,000-1,000ला हे झालेलो. अरे देवा. त्याच्यामुळं म्हणून मग आम्ही खूप विचार केला काय करू म्हणून. आणि मग हे मला म्हणले तू जे बोलशील तसंच करायचं. तू जर हो म्हणली तरच हो, तू जर नाही म्हणली तर नाही. तर मी म्हटलं मी काय सांगू तुम्हाला, पहिल्या पण आपण हॉटेलचं असं हे केलं, त्यात पण आपण थोडं हे झालो, लॉस झालो. त्याच्यामुळं माझं एक मन तयार होतं, एक तयार होत नाहीये. तर मी आता तुम्हाला काय सांगू म्हणलं. आणि मग संध्याकाळी सगळं काम वगैरे उरकलं तर झोपताना सुद्धा हे मला काय म्हणले, जरा विचार कर आणि मला दुसऱ्या दिवशी सांग बरं की तुझं काय म्हणणं आहे ते, तुझी काय इच्छा आहे ते, म्हणजे मला फायनल करायला मला डिसिजन घ्यायला. सहज मी रोज झोपताना स्वामींचं नाव घेते. कधी काय बोलायचं असलं तर बोलून झोपते. त्याप्रमाणे मी स्वामींशी बोलले. स्वामींना म्हणलं स्वामी असं त्यांचं चाललंय, तर तुम्हाला तर माहितीये पहिल्यांदा आपण हॉटेल काढलेलं, त्यात आपल्याला असं नुकसान झालेलं, त्यातून अजून आपण उभारलो सुद्धा नाहीये. त्यात आपल्याला गावी सुद्धा थोडेफार संकटांना तोंड द्यावं लागले. स्वामी एकामागे एक संकट संपत नाहीयेत. तर तुम्हीच सांगा काय करायचं. तुम्ही जे डिसिजन घेताल ते, जर तुम्हाला असं वाटत असेल, जर ते जे करतायत त्यांची जी इच्छा आहे ती योग्य असेल, तर मग तुम्ही आम्हाला
मार्ग दाखवा म्हणलं स्वामींना म्हणलं. संकेत द्या काहीतरी. हा काहीतरी संकेत योग्य असेल तर संकेत नका देऊ म्हणलं. पण काही जर असं म्हणजे काही जर त्याच्यात प्रॉब्लेम असेल, आम्ही घेतलेला जर निर्णय चुकीचा असेल तर स्वामी नक्कीच माझ्या स्वप्नात येऊन तरी मला प्लीज सांगा म्हणलं. बरं. असं बोलेन मी झोपले आणि खरोखरच की पहाटे 4 वाजता मला स्वप्नच पडलं. स्वप्नात मी अक्कलकोटला आहे असं मला स्वप्न पडलं. आणि मी अक्कलकोट मध्ये आहे आणि मी स्वामींचं दर्शन घेते आणि आपण नेहमीप्रमाणे बोलतोच ना, तर मला स्वामींच्या रूपात देवी दिसल्यागत झाली. तर मी अशी देवापाशी आपण बोलतोच ना की माझ्या घरात सुख शांती राहू दे, समृद्धी येऊ दे, भरभरून ऐश्वर येऊ दे, असं बोलतो ना. तसं मी बोलले तर मला तिथे शेजारी कोणतरी उभं होतं. ते कोण उभं होतं मला आठवत नाही आणि मला ते दिसलं पण नाही पूर्ण. अर्धाच भाग स्वप्नात दिसत होता. आणि ते काय म्हणत होते की लक्ष्मी येऊ दे का ऐश्वर येऊ दे का जाऊ दे, सगळं जाऊ दे. अरे बापरे. कशाला असलं म्हणजे नाही ते उद्योग करायचंय, आहे ते पण जायचंय का तुझं, आहे ते पण जायचंय का तुझं, असं माझ्या स्वप्नात आलं. हो ना. हा आणि मला पहाटे 4 वाजता ना एकदम अचानक अशी जाग आली ना, तिथनं पुढे मला झोपच किती वेळ लागे ना. माझ्या मनात इतके शंका, इतके विचारायला लागले. मी देव परत रेग्युलर आपले उठले, आंघोळ वगैरे झाली, देवपूजा वगैरे करताना स्वामींना म्हणलं स्वामी तुम्ही मला असे काय एवढे का खराब संकेत दिले, मी तुम्ही दिलं पण असं का मला स्वप्न पडलं असेल, काय ह्याच्या मागचं लॉजिक, असं का झालं असेल. मी दिवसभर ह्यांना सुद्धा सांगितलं नाही, माझी मी ताटल्या तसे हे होत होते. आणि मग मी संध्याकाळी हे दुपारी नेहमीप्रमाणे शॉप मधून आलेले जेवायला, तर त्यावेळेला ते म्हणले काय करू ग, मी माझे मित्र वगैरे आहेत, मी मित्रांना सांगू का, तुमच्या ह्यानी बघा. बरोबर. असे ते म्हणलं माझं काय नाही, तुमच्या ह्यानी बघा. मी त्यांना मला स्वप्न वगैरे पडलेलं मी काही सांगितलंच नाही. मला असं आतल्यात वाटत होतं की हे चुकीचं आहे आणि हे कुठंतरी म्हणजे नाही का ह्याला स्टॉप मिळणार आहे, असं म्हणजे हा गाळा नको घ्यायला, असं काहीतरी होणार आहे असं माझ्या मनात वाटतच होतं. कारण मला स्वप्नात येऊन स्वामींनी तसं सांगितलंच होतं ना. म्हणून मग मी काय करू, मग मी ह्यांना काहीच बोलले नाही, हे नाराज होतील म्हणून. मग संध्याकाळी हे घरी आले हे मला डायरेक्ट म्हणले नाही, दुपारी हे सकाळी हे मला असे म्हणले मित्रांना विचारू का, दुपारी हे घरी आले त्यावेळी मला म्हणले मी कॅन्सल केलंय बरं का ते. अरे बापरे. का? मी म्हणलं का कॅन्सल केलं. नाही मी करून टाकलं कॅन्सल. म्हणलं अहो पण प्रॉब्लेम काय झाला. मला म्हणले अगं मी 2-3 मित्र घेऊन गेलेलो माझे तिथं त्या एरियाचा फोटोग्राफर आहे ते, तर त्यांनी मला सांगितले की हा गाळा आपल्याला काय परवडणार नाही, भाडं पण 5,000 पाहिजे. ते भाडं खूपच सांगतायत. बरोबर आहे. गाळा सुद्धा आतल्या बाजूला, एवढं काही तर धंदा वगैरे आपला होणार, परत लॉस व्हायचा. त्यामुळे तुम्ही काय ह्या भानगडीत पडू नका, दुसरीकडे ह्याच्यापेक्षा छान बघू आपण. बघा म्हणजे तुम्ही न सांगता सुद्धा ते कॅन्सल झालं. मग ते त्यांनी मग मला सांगितलं, मला म्हणले की अगं असं ते बोलले म्हणून मी कॅन्सल केला. आणि मग तेव्हा मला कळलं की स्वामींनी स्वप्नात येऊन का मला संकेत दिले. आणि त्यातून सुद्धा मी परत आईला माझ्या फोन केला. मग आईला म्हणलं आई अगं असं मला स्वप्न पडलं आणि असं आमचा गाळा घ्यायचा चाललेला, तर मला असं स्वप्नात आलं. आई म्हणली अगं वेडी आहेस का तू, काय पण मनात कशाला आणतीयेस, चांगलंय ना स्वामींनी तुला येऊन स्वप्नात सांगितलं ती जागा ती गाळा ती तुझ्यासाठी तुमच्यासाठी योग्य नाहीये, परत पहिल्यासारखा तिथं लॉस होईल, त्यापेक्षा तुम्ही हे काय करूच नका, तुम्ही तुमचं जे पहिलं रुटीन आहे ते चालू ठेवा. उलट छान सांगितलं की तुला छान स्वप्न पडलं की. मग तेव्हा कुठं माझा जीव म्हणजे नाही का भांड्यात पडला. आणि मग मी स्वामींना म्हणलं नाही स्वामी तुम्ही आहात. किती छान. छोट्या छोट्या गोष्टीत पण आहेत तुमच्या बरोबर. छोट्या छोट्या गोष्टीत मला खूप अशा काही गोष्टीत की स्वामींनी खरंच, आणि अजून सुद्धा स्वामी म्हणजे छोटे मोठे बरेचसे अनुभव स्वामी देत असतात. खूप छान. आणि असंच एकदा आमची वीरची यात्रा आहे. वीरची का? वीरची वीर गाव आहे. मस्कोबा देवी आम्हाला कुलदैवत, तर तिथली यात्रा असते फेब्रुवारी मध्ये. मग त्यावेळेला आम्हाला जावं लागतं. मग माझा त्यावेळेला मुलगा 4 वर्षाचा होता. बरं. आणि म्हणजे ही कधीची गोष्ट आहे ताई, साधारण किती वर्षांची? तरी आता तो बघा 10 वर्षाचा आहे, म्हणजे 4-5 वर्ष झाले असतील ह्या गोष्टी. 6 वर्षांपूर्वी 2018 साली.
मग तो 4 वर्षाचा होता त्यावेळेला, 3.5-4 वर्षाचा होता. आणि आम्ही दर्शनाला गेलेलो वीरच्या यात्रेला. आमचं तिथं जेवण वगैरे सुद्धा असतं, त्याला गजी म्हणतात. हा, ते गजे वगैरे सगळं झालं आणि नंतर आम्ही दर्शनाला गेलो. दर्शन वगैरे घेतलं, नाही का, मुलांना काही खेळणी वगैरे, ती यात्रा खूप मोठी असती. बरं. हजारो लाखो माणसं तिथं दर्शनाला येत असतात, एवढी मोठी यात्रा असते. वार्षिक यात्रा असेल, वर्षात हा, वार्षिक. हो, तो म्हस्कोबा देव खूप मेन ठिकाण असल्यामुळं, हा, मेन ठिकाण असल्यामुळे जागृत देवस्थान आहे ना. बरोबर आहे, ज्यांचं कुलदैवत आहे ते तिथे जात असतील वर्षातून त्या यात्रेला. हा, आणि तिथे एखादा माणूस हरवलं तर सापडत पण नाही, एवढी गर्दी असते. अरे देवा. इतकं म्हणजे होतं ह्या गोष्टी कधी कधी तिथं म्हणजे घडलेल्या सुद्धा आहेत, पण देवानी त्याच्यावर कधी येऊन दिलं नाही म्हणजे. हो ना. हा, मग नंतर मग त्यावेळेला आम्ही काय केलं, मुलांना सगळी खेळणी वगैरे घेतली आणि माझा दिराचा मुलगा ह्यांच्या एका हाताला होता आणि ह्याला मुलाला माझ्या कडेवर घेतलेलं. मी, माझी जाऊ, माझी मुलगी, आम्ही एका बाजूला खरेदी करत होतो. अच्छा. आणि माझे दीर त्यांचे ते खरेदी म्हणजे आमच्याच बरोबर होते. आणि मग ह्यांनी काय केलं, मुलांना खेळणी वगैरे घेतली आणि मुलाला 2च मिनिटं खाली उभं केलं माझ्या पैसे द्यायच्यासाठी. खिशातनं काढून पैसे देत होते आणि पैसे वगैरे दिले, मागं वळून बघते तर माझा मुलगाच नाही. अरे बापरे, कुठे गेला मग? आणि आम्ही शोधतोय आम्ही. पण तुमच्या कडेवर होता ना मुलगा तुमचा, मग खाली कडेवर होता आणि 2च मिनिटं खाली ठेवलं, खेळणी वगैरे त्याच्या हातात दिली, 2च मिनिटं खाली ठेवले आणि पैसे द्यायचे होते. 2च मिनिटं खाली ठेवलं, तेवढ्या वेळात तो पळतच गेला. कुठे गेला आम्हाला सापडेना. आम्ही तिथं 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, अर्धा तास करता 1 तास झालं. अरे देवा. आम्ही इकडं हुडकतोय तिकडं हुडकतोय, आजूबाजूची माणसं आम्हाला धीर देत आहेत की तुमचा सापडेल, घाबरू नका. काळजाचं पाणी झालं असेल. बापरे, खूप घाबरलेलो आम्ही, आमच्या काळजात इतकं पाणी झालेलं. आणि प्रचंड गर्दी त्याच्यामुळे, इतकी गर्दी की माणसाला दिसत नव्हतं, इतकी गर्दी तिथं होती. आणि आम्ही विचारू कुणाला, अक्षरशः म्हणजे एकदम आम्ही म्हणजे मेंदू एकदम आमचा बधीर झाल्यासारखं बधीरच बरोबर. आणि काय करावं, कुठं मार्गच काय सापडेना. माझ्या मिस्टरांनी तर चौकशी पण सुरू केली की बाबा इथं कोण असं आहे का, किडनॅपर वगैरे, काय घ्यावं लागतं का काय, असं म्हणजे नाही का असं. तर तिथले बाजूची माणसं म्हणायला लागली की तुम्ही अजिबात घाबरू नका, मग आपला देव आहे ना स्वतः कधी येऊन देत नाही. पण मी एवढी तिथे फिरत होती ना, एवढ्या मोठ्या जागृत देवस्थानासमोर होती मी, तरी सुद्धा स्वामींचं नाव माझ्या तोंडातनं कसलंच बंद झाला नाही. तिथं 4 ठिकाणी पुकारत होते, पुकरायला माणसं बसलेली. मग त्या 4 माणसांकडे आम्ही, माझे दीर, मी, आम्ही इकडं तिकडं पळत नाही का सांगायला की तुम्ही बघितलंय का, असा मुलगा आहे, हा कलरचा ड्रेस घातलाय वगैरे, असं तसं पुकरायला लावला आम्ही. आणि आम्ही अर्धा तास 1 तास नंतर आमच्या डोळ्यातलं पाणीच थांबेना. मी तर कंटिन्यू रडत होते. आणि माझी बारकी मुलगी तर मला भाऊ पाहिजे, मला भाऊ पाहिजे, मला बारका भाऊ पाहिजे करून कंटिन्यू रडत होती. माझ्या दिराचा मुलगा पण त्याच्या एवढाच, त्याच्या पण डोळ्यात पाणी आलं, जावेच्या, आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. इव्हन माझ्या मिस्टरांच्या डोळ्यात मी कधी पाणी बघितलं नव्हतं, त्या क्षणाला मी त्यांच्या पण डोळ्यात पाणी पाहिलं. बापरे. आणि त्यांचं पाणी बघून मी अजूनच खचून गेलेले. हो ना खरं. आणि काय करावं काय सुचेनाच आम्हाला. मग आम्ही तिथं 1 तास हुडकत बसलेलो. नंतर आम्हाला कळेनाच की आम्ही कुठल्या रस्त्याने चाललोय, काय करतोय, कुठं जातोय, कुठं येतोय. आम्हाला एवढं मेंदू म्हणजे एकदम बंदच झालेलं सगळं आमचं. आणि त्याच्यानंतर मग बघा, मंदिरात अचानक पुकारलं गेलं की असा मुलगा इथं सापडलाय. तर कोणाचा आहे त्यांनी या आणि घेऊन जावा. मग माझे दीर पळत गेले. तो 1-1.5 किलोमीटर चालत गेलेला. एवढा लहान असून? अरे देवा. हो, एवढा लांब. जिथं आम्ही मुक्कामाला होतो तिथं त्या दिशेने तो बरोबर रोड लक्षात ठेवून चालत गेलेला. आणि लहान आहे ना, 3.5-4 वर्ष, म्हणजे फार कळतही नसेल त्याला. कळत पण नसेल. आणि तुम्हाला सांगते, आतमध्ये पुकरायला एक जण होता, मेन गाभाऱ्याच्या हिथं आतमध्ये, म्हणजे मंदिरात आत पुकरायला माणूस एक असेल. आणि बाहेर, मंदिराच्या बाहेर 2-3 ठिकाणी पुकरायला चौकी सारखं असेल तिथे, पोलीस वगैरे बंदोबस्त.
पण ज्यांनी कोणी म्हणजे पुकारलं का नाही त्यांचं नात, म्हणजे तुम्हाला सांगते मंदिरात एंट्री करायला सुद्धा आहे ना नशीब लागतं त्या यात्रेत, हो ना? एवढी गर्दी त्या यात्रेत असते. प्रचंड गर्दी असेल. आणि ज्यांनी कोणी त्याला आतमध्ये नेलं ना, अक्षरशः देवानेच नेल्यागत तो आतमध्ये होता देवाच्या म्हणजे मंदिरात होता आणि तिथनं त्या पुकारलेले की असा असा मुलगा सापडला. माझे कमाल दीर आहे. ना अक्षरशः रस्ता करून करून आतमध्ये एवढ्या गर्दीत शिरले बापरे. आणि तिथं त्याला सोडून जे होते ते निघून पण गेलेले. बघा ना, म्हणजे काय स्वामी रूपातच कोणीतरी येऊन ते बाळाला येऊन तुमच्या सोडून सुखरूप गेलं. दिलं. देवा. दिलं. तुम्ही आणि मी बाहेर सांगताना आलं, मी दीरांना म्हणलं सुद्धा की कोण होतं ते ज्यांनी सोडलं त्यांना इथं आणायचं ना, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचं आई होतं, गं. त्यांचे खूप उपकार झाले खरंय ना, आपल्यावरती. खरंय. हा. असं मी त्यांना म्हणलं तर ते म्हणले मला माहीतच नाही, त्यांनी तिथं सोडलं आणि ते निघून गेले, ते तिथे नाही, थांबलेच ते नाही. देवाचं रूप घेऊनच कोणीतरी आल्यासारखं आहे. हो, नाही तर थांबले हा असते ना, ते बाळ मग तुमचं सांगते ना आता तुमच्यापर्यंत. 4 ठिकाणी बाहेर पुकारायला होते ना, मग हो ना? 4 ठिकाणी जिथं पुकारतात तिथं कुणापाशी पण त्यांनी आणलं असतं. विशेष आहे ना. आणि मेन गाभाऱ्यात जाऊन दिलं. गाभाऱ्यातच कसं नेऊन दिलं असेल. त्याला, एवढ्या गर्दीतनं ते पण रस्ता काढून कसं दिलं असेल. नाही, ही स्वामी सेवा, स्वामींचं नामस्मरण करणं याचाच तो परिणाम आहे हो ताई. म्हणजे एखादा सिनेमा कसा बघतो ना, तसं वाटलं मला तुम्ही सांगत असताना. आम्ही पण अगदी म्हणजे त्याच परिस्थितीत आहोत आणि ते सगळं बघतोय समोर, असं वाटलं किती भयंकर आहे. खूप देवा. खूप त्यावेळेला खूप म्हणजे आमच्यासाठी खूप तो क्षण आम्ही उभ्या आयुष्यात विसरणार नाही. कधी असा विषय जरी निघाला ना, माझ्या काळजाचं पाणी होत काटा असेल. आणि डोळ्यात म्हणजे पाणी एक एक क्षण एक एक वर्षासारखा वाटला असेल तुम्हाला ते मुलगा तुमचा मिळेपर्यंत. म्हणजे मिळेपर्यंत म्हणजे अक्षरशः तो जन्मल्यापासून तो जन्मला कसा, तो बाहेर आल्या आल्या पहिला त्याचा रडायचा आवाज, तो रडताना, तो त्रास देताना, तो हसताना सगळं सगळं दिसायला लागलं. देवा, खूपच कमालीचा प्रसंग होता बाबा. स्वामींनी पण साथ दिली तुम्हाला. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ताई आणि खूप छान, म्हणजे तुमचे अनुभव खरंच ऐकण्यासारखे आहेत. स्वामी सेवा सगळं आपलं सुस्थितीत असताना, आपण स्थिरस्थावर असताना का करावी याचं उत्तर आहे हे. आपण संकटात पडल्यावर सेवा करायची नसते ना. म्हणजे अशा तऱ्हेने पाठीशी उभे राहतात ना आपले गुरु. त्याच्यामुळे ते नित्य नामस्मरण, बाकी काही नाही जमलं तरी रोजचं नामस्मरण माझ्या तरी मुलाला करावं. सुद्धा त्यावेळेला ना एवढा 4.5 वर्षाचा होता तरी सुद्धा त्याला सुद्धा आठवतंय की मी काय चुकी केलेली. अजून सुद्धा कायम यात्रा कुठली जवळ आली की तो कायम म्हणतो की मम्मी माझा हात आता, मी नाही तुमचा हात सोडणार, तुम्ही पण माझा हात सोडायचा नाही. आणि नित्य नेमाने ना तो नित्य नेमाने स्वामींच्या पाया पडून स्कूलला जातो. वा 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 वा. तुमच्यासारखी आई एवढी छान स्वामी सेवेत आहे ना ताई, त्याच्यामुळे मुलं तुमची तशी ती स्वामी सेवेत नक्कीच अगदी लहानपणापासूनच येणार. हो हो, खूप छान. माझ्या मुलीला सुद्धा असा छोटा अनुभव आलेला. ती पण अशीच म्हणजे शेजारची एक ताई आहे, त्यांचं सिलेंडर संपलेला. मला म्हणली, ती ताई म्हणली मी तुमच्या सईला घेऊन जाऊ का? म्हणलं जा. आणि ती तिच्या बरोबर स्कूटीवर गेली. आणि ती इतकी फास्ट स्कूटी चालू होती, इतकी फास्ट की माझ्या मुलीला भीती वाटायला लागली. हो. आणि ती म्हणली की म्हणजे तिने स्वामींचं नाव घ्यायला, स्वामी ही दीदी फास्ट, खूपच फास्ट चालवते स्कूटी, मला भीती वाटतेय अशी ती मनातच बोलली. आणि मागून एक 4 व्हीलर गेली आणि त्याच्या मागं स्वामींचं मोठं चित्र होतं आणि लिहिलेलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. किती छान. आणि तिने घरी आल्याला मला सांगितलं, मम्मी बघ ना गं माझ्या मनात असं आलं आणि नेमकी एक गाडी गेली आणि त्या 4 व्हीलरच्या मागं असलेलं भिवू नकोस मी, आणि स्वामींची मोठा फोटो होता तिथं. नुकतीच म्हणली मम्मी मी नुकतीच स्वामींचं नाव घेतलेलं की स्वामी मला भीती वाटते. किती छान ना बघा, म्हणजे निष्पाप जीवाचं त्याची सेवा अशी काय असणार आहे, पण नाव नुसतं घेतलं तरी ते तिथे रक्षणासाठी कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांनी अस्तित्व दाखवून दिलं. पण मुलं माझी पाया पडून जातात. मुलगा तर माझा जातो. शाळेत जाताना स्वामींच्या पाया पडून स्वामींना सांगूनच जातो. किती छान संस्कार आहेत ताई तुमच्या मुलांचे खरंच. आणि तुमची मला खरंच कमाल वाटते. तुम्ही इतक्या कष्टातून, शेतीचे काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे किंवा इथे तुमचं पार्लरचं असेल, तुमच्या मिस्टरांचं फोटोग्राफीच्या दुकानाचं असेल, एवढं सगळं ते काय म्हणूयात इतक्या संकटात असून सुद्धा स्वामींना न विसरता तुम्ही या सेवेत आलात, मनापासून सेवा करताय आणि त्याच्यामुळे स्वामी तुमच्या बरोबर कायम आहे. आणि ते सारामृत वगैरे ऍक्च्युली मला मिळालं कसं, त्या काळात एवढे आमचे प्रॉब्लेम चालू होते, जरा शेतीचे, मोजणीचे वगैरे इतके प्रॉब्लेम चालू होते. आणि बऱ्याचशा गोष्टी त्या वेळेला घडून गेल्या. आमचं म्हणजे पाळलेलं कुत्रं मेलं, बरेच असं छोटं मोठं आमचे 2 बोर होते त्याचे नुकसान झाले, जरा बरेच असं हे झालं. मी असं पूर्ण डिटेल सांगू शकत नाही, खरे बरोबर. पण असे प्रॉब्लेम्स आमच्या आयुष्यात झाले आणि ते तारून
तू घेऊन जा. म्हणजे जे मोठे संकट येणार होती ते कमी करण्यासाठी स्वामींनी मला सारामृत सारखं एक म्हणजे छान पोथी तुमच्या आयुष्यात आली. छान पोथी दिली की बाबा हे तू वाचायला सुरुवात कर, ही सेवा तू करायला सुरुवात कर. जे मोठं संकट येईल ते मी घालवू शकत नाही, पण ते संकट लहान कसं करेल मी तुझ्यासाठी, त्यासाठी मला त्यांनी ते त्या तो सगळ्यात खूप मोठा आणि म्हणजे माझा अनुभव प्रचंड मोठा अनुभव आहे ताई. कारण ना अशा परिस्थितीमध्ये घरातली जी स्त्री असते तिच्यावरच सगळं घराचं मनस्वास्थ्य अवलंबून असतं ना. तुम्हीच जर डिप्रेशन मध्ये गेला असता तर मग तुमच्या कुटुंबाची वाताहत झाली असती हो. आणि ऍक्च्युली त्यावेळेला सुद्धा असं म्हणजे मला खूप असं ते सगळं म्हणजे हे झालं, लहान मुलांच्या पण मनावर परिणाम होतो ना. त्यातल्या त्यात माझ्या मुलीला सगळं समजत होतं. तिचं मन असं खचून चाललंय, ती सगळं घरात हे सगळ्या गोष्टी बघती ऐकती, असं थोडं वाईट वाटायचं. बरोबर. मग मी देवपूजा करताना स्वामींना म्हणायची, स्वामी सहनच होत नाही काय काय गोष्टी, खूप त्रास होतो असं मी म्हणायचे पूजा करताना. आणि एक दिवस असंच काहीतरी झालं, त्याने खूपच सहन झालं नाही. म्हणजे खूपच असं स्वामींची पूजा झाल्यावर मला वाईट वाटायला लागलं, रडायला यायला लागलं. मी स्वामींना म्हणलं, स्वामी मला खूपच कसं तरी असं मला असं वाटतंय की स्वामी वाटते मला ह्यातनं बाहेर काढा, मला सहनच होणार नाही तर स्वामी वेगळंच काहीतरी होईल, मी असे म्हणायची स्वामींना. तर स्वामींनी मग त्याच दिवशी ना संध्याकाळी दुपारी हे घरी आले मिस्टर माझे, मला म्हणले आपल्याला राहायला जायचंय बरं का, मी लोणंदला आपल्याला रूम बघितली. अच्छा, तुम्ही म्हणजे डायरेक्ट डिसिजन दिलं त्यांनी. किती छान बघा, आपल्याला असं करायचंय म्हणून. मग आम्ही लगेच 2 दिवसात खूप छान अनुभूती आहे त्या. 2 दिवसात आम्ही तिथनं लगेच चेंज पण केलं, आलो पण. आणि तिथून आल्यापासून आता खूप छान म्हणजे आम्हाला इथं वाटते. म्हणजे त्या निगेटिव्हिटीच्या वातावरणातून बाहेर पडल्यामुळे आपोआप प्रगती होत गेली. किती छान. आणि मग बरचसं म्हणजे त्यातनं बरचसं अशा गोष्टी चांगल्या चांगल्या घडल्या. म्हणजे जे काय स्वामींच्या मनात काय होतं की हे एकदाच येऊन जाऊ दे तुझ्या आयुष्यात संकट, ते गेल्यावर तुझं सगळं चांगलं होणार आहे असं त्यांनी दाखवल्यागतच झालं आम्हाला. आणि संकट काय राहत नाहीत, एका मागे एक म्हणजे नाही का, एक दुःख गेलं तरी सुख असतंच पाठीमागे. बरोबर आहे ना. नाही तुम्ही छान स्वतः. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे ताई, तुमच्या माहेरी स्वामी सेवा इतक्या वर्षांपासून असल्यामुळे कुठेतरी ती शक्ती, तुम्ही जरी सेवा सुरुवातीपासून खूप नसाल करत तरी पण ती शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहिली आणि हळूहळू स्वामींनी तुम्हालाही सेवेत घेतलं, मनापासून तुम्ही सेवा करू लागलात. त्याच्यामुळे आपण तेच म्हणतो ना की आई आणि वडिलांनी जेव्हा स्वामींची सेवा करण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा डेफिनेटली त्यांच्या मुलांना, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो आशीर्वाद राहतो. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. याचं जिवंत उदाहरण आहात तुम्ही. हो. अहो असे खूप अनुभव आलेत, पण आता तुमच्याकडं म्हणजे आपल्याकडे वेळ तुमच्याकडे ऐकायला आहेत की नाही, किंवा माझ्या म्हणजे अशा आयुष्यात बरेचसे मोठे पण प्रसंग असे आलेत माझ्या पप्पांचे म्हणा. आहे खूप. नाही त्यांना पण नक्की सांगा, तुमच्या आईंना वगैरे शेअर करायला अनुभव. आपण नक्की स्वामी सेवेकरांसाठी तुमचे अनुभव शेअर करू ताई. थँक्यू सो मच. चालेल, शेअर करते मी ताई. हो, श्री स्वामी समर्थ. दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.